डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय? डेसिमल फ्रॅक्शनला जर 10 1000 100नी मल्टिप्लाय केलं तर काय होतं? डेसिमल फ्रॅक्शनला जर 10 1000 आणि 100नी डिवाइड केलं तर काय होतं? आणि डेसिमल फ्रॅक्शनची ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसं करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे. तर आता आपण बघूया. तर ॲट फर्स्ट आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय ते समजून घेऊया. आता इथं काही मी एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत. याच्यापैकी आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन्स कोणते ते मी तुम्हाला सांगते. तर 3/10 डेसिमल फ्रॅक्शन आहे, 5/1000 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे आणि 9/100 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे. ओके. आणि हा जो आहे तो डेसिमल फ्रॅक्शन नाही, पण याला आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करता येतं. कसं ते नंतर बघूया आपण. तर 3/10ला डेसिमल फ्रॅक्शन म्हणले मी. तर काय याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? तर ह्या सगळ्या फ्रॅक्शनमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर यांचा डिनॉमिनेटर किती आहे बघा. 10 आहे, 1000 आहे, 100 आहे आणि या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 5 आहे. म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच काय? तर ज्या फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर 10 100 1000 10,000 ओके 1 लाख या टाईपमध्ये असतात त्यांना आपण डेसिमल फ्रॅक्शन्स असे म्हणतो. ओके. आता फॉर एक्झाम्पल आता 3/10 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे. ओके. मग आता कोणता पण फ्रॅक्शन 3/10 म्हणजेच काय असतं? 3/10 असतं. ओके. 3/10 जर केलं मी तर काय येतं बघा. 3ला 10नी डिवाइड होऊ शकत नाही कारण 3 हा नंबर 10पेक्षा स्मॉल आहे म्हणून 0 पॉईंट हा मी डेसिमल घेते. ओके. आणि मग आता 0 आपण घेत असतो. ओके. हा डेसिमल नंतर आपण किती पण 0 घेऊ शकतो. मग 10च्या टेबलमध्ये 30 आहे का? तर 10 3 30. ओके. तर 3/10 म्हणजे 0.3 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे. ओके. तसंच आता हा नॉर्मल जो आहे 3/5 ह्याला पण आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करता येतं. तर ते कसं बघा. त्याला पण आता 3/5 म्हणजेच काय? 3/5 म्हणजेच 3/5 असतं. ओके. मग आता हे जर डिव्हिजन केलं 3/5 0 घेतलं मग सारखं 0.5 6 30. ओके. तर हा अगेन डेसिमल फ्रॅक्शन तयार झालं. 3/5 हा डेसिमल फ्रॅक्शन नाही पण 0.6ला आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन असं म्हणता येतं. का बरं म्हणता येतं? कारण 0.6लाच मला असं लिहिता येतं 6/10. ओके. कारण डेसिमल नंतर एक नंबर आहे त्याच्यामुळे मी त्याचा डिनॉमिनेटर 10 लिहू शकते. ओके. डेसिमल काढण्यासाठी. तर हे मी कसं करते ते आधी बघून घेऊया. ओके. म्हणजे डेसिमल फ्रॅक्शनला जर आपण 10 1000 आणि 100नी मल्टिप्लाय केलं तर काय होतं ते बघूया. हे इथं मी तसंच केलेलं आहे. 0.6चं कन्वर्शन 6/10 मध्ये कसं केलं ते मी आधी तुम्हाला समजावून सांगते. ओके. तर इथे बघा 0.6 असं होतं. मग आता 0.6 या फ्रॅक्शनला मी काय केलं? डिवाइड केलं. ओके. डिवाइड आणि मल्टिप्लाय केल्यानंतर त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेमच राहते. ओके. 0.6ला 10नी मल्टिप्लाय पण केलं आणि 10नी डिवाइड पण केलं. ओके. म्हणजे 10 कॅन्सल होतं याची व्हॅल्यू 0.6च राहणार. ओके. 0.6 मल्टिप्लाय बाय 10/10. ओके. आता इथं फक्त न्यूमरेटरमधलं मल्टिप्लिकेशन होणार 0.6 मल्टिप्लाय बाय 10 आणि इथं खाली 10. तर 0.6ला जर 10नी मल्टिप्लाय केलं तर 6ची मल्टिप्लिकेशन येतं आणि डेसिमल 1 नंबरच्या नंतर येतो. ओके. तर काय येईल 6/10 आलं. तर हे कन्व्हर्शन मी असं केलं. ओके. तर आता डेसिमलला जर आपण 10 100 आणि 1000नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल कुठे कुठे शिफ्ट होतं ते बघूया आपण. ओके. 10 100 आणि 1000नी आपण याला मल्टिप्लाय करूया. ओके. 0.4ला जर 10नी मल्टिप्लाय केलं तर हा डेसिमल एक पॉईंटनी इकडं शिफ्ट होतो. ओके. 0.4 असं याचं ॲन्सर येतं. आणि आता नंतर 0.04ला जर 100नी मल्टिप्लाय केलं तर याचा डेसिमलच निघून जातो. तो फक्त 4 येतं आणि 1000नी मल्टिप्लाय केलं तर 40 येतं. आपण अजून एका एक्झाम्पलनी समजून घेऊया. 312.253ला मी 10नी जर मल्टिप्लाय केलं तर मी काय सांगितलं डेसिमल शिफ्ट होतोय
राईटला 1 पॉईंटनी. ओके, म्हणजे या साईडला 1 पॉईंटनी शिफ्ट होतं आहे. 10नी जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल 312.53 येईल जर 10नी मल्टिप्लाय केलं तर. ओके, आणि जर याच नंबरला जर मी 100नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल 2 पॉईंटनी इकडे शिफ्ट होईल राईटला. ओके, 31225.3 येईल. ओके, आणि जर मी याच नंबरला 1000नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल 3 पॉईंटनी इकडे शिफ्ट होईल 1 2 3, म्हणजे डेसिमल निघूनच जाईल 3122532 हा नंबर येईल. ओके, नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघा. डेसिमल 10नी मल्टिप्लाय केलं तर फक्त 1 पॉईंटनी राईटला सरकतोय. 1000नी मल्टिप्लाय केलं तर 3 पॉईंटनी राईटला सरकतोय. आणि जर 100नी मल्टिप्लाय केलं तर 2 पॉईंटनी राईटला सरकतोय तो. ओके, आणि तसंच आता हे जर डेसिमल नंबर्सला जर 10 1000 आणि 100नी डिवाइड केलं तर डेसिमल लेफ्टला सरकणार आहे. ओके, 10साठी 1 पॉईंटनी. ओके, तर इथं काय येईल, हा डेसिमल या साईडला सरकेल. 10नी जर मल्टिप्लाय केलं तर 53253.27 येईल. ओके, डेसिमल इकडे सरकला 1 पॉईंटनी. आता याच नंबरला जर मी 100नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल इकडे सरकेल 2 पॉईंट्स किंवा 2 नंबरनी 5.327 येईल. आणि जर मी या नंबरला 1000नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल 3 नंबर्सने इकडे सरकेल. ओके, म्हणजेच काय 0.5327 येईल. ओके, तर हे व्यवस्थित कम्पॅरेटिव्हली नीट लक्षात ठेवा. डेसिमल नंबरला जर 10नी डिवाइड केलं तर डेसिमल लेफ्टला सरकतोय 1 नंबरनी किंवा 1 पॉईंटनी. ओके, आणि जर 100नी डिवाइड केलं तर 2 नंबर्सनी इकडे सरकला लेफ्टला, आणि 1000नी डिवाइड केलं तर 3 नंबरनी इकडं सरकतो. ओके, डेसिमल फ्रॅक्शनचं ॲडिशन बघायचं आहे. तर डेसिमल फ्रॅक्शनचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करताना सेमच आहे रूल. काय रूल आहे, फक्त डेसिमल खाली डेसिमल ठेवायचं. ओके, पण इकडे किती पण नंबर असू द्या किंवा इकडे किती पण नंबर असू द्या, फक्त एकच रूल, डेसिमल खाली डेसिमल लिहून घ्यायचा आणि नॉर्मल ॲडिशन आणि नॉर्मल सबट्रॅक्शन सारखं सबट्रॅक्शन करायचं. आता डेसिमल खाली डेसिमल लिहून घेतला. आधी फर्स्ट नंबर 26.56. ओके, आणि सेकंड नंबर काय आहे, डेसिमल खाली डेसिमल, डेसिमलच्या इकडचे नंबर इकडं आणि इकडचे नंबर इकडे, बरोबर या नंबर्सच्या खाली इकडे नंबर असू नसू काही फरक पडत नाही. 0.324. ओके, इथं नंबर नाही आहे, म्हणजेच डेसिमल नंतर किती नंबर दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो हा 0. आता हे नॉर्मल ॲडिशनसारखी ॲडिशन करायची. 4 इथं प्लस 6 + 2 किती येईल, सपोज इथं जर कॅरिंग ओव्हरची ॲडिशन तुम्हाला दाखवते, म्हणजे केल 4 6 9 असं लिहूया आपण हा नंबर. तर 4 6 9. ओके, आता इथं काय येईल 0 + 9 9च येईल. हा 0 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. ओके, इथं काहीच नाही, म्हणजे खाली तोच नंबर येतो. 6 + 2 6 किती येतं 12 येतं, 1 कॅरी केला. 5 + 4 9 येतं, 9 + 1 10. तर 10चा 0 इथं हा 1 मध्ये कॅरी केला. 6 + 1 7 आणि हे 2. तर हे आणि डेसिमल खाली बरोबर डेसिमल द्यायचं. तर ही झाली डेसिमल फ्रॅक्शनची ॲडिशन. आता डेसिमल फ्रॅक्शनचे सबट्रॅक्शन करताना पण तसंच, डेसिमल खाली डेसिमल लिहून घ्यायचा. 3.1 हा आपला पहिला डेसिमल झाला, मायनस आता इथं 0 पॉईंट किती नंबर आहे 0 1 2 3 नंबर्स आहे 0 9 2. आता इथं वरी नंबर्स नाही आहेत, तर नंबर्स नाहीत म्हणजे काय असतं 0 असतं. या डेसिमलच्या या साईडला किती 0 दिलं तर त्याला काही अर्थ नसतो. मग आता इथं 1 12 करूया. इथं 10 जर तर कुठून घेतलं, इथं 9 आलं, इथं परत 9 आलं, इथं 0 आलं. आता इथे 8 येईल. 9 - 9 0. हे 9 - 0 9 आणि 0 डेसिमल खाली बरोबर डेसिमल आणि इथं 3. तर हे झालं सबट्रॅक्शन. ओके, तर डेसिमल खाली डेसिमल जर दिलं तर सबट्रॅक्शन आणि ॲडिशन चुकणार नाही. डेसिमल नंबरचं मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, तर नॉर्मल मल्टिप्लिकेशन जसं करतो आपण तसं करायचं. ओके, 3 2 4. ओके, मल्टिप्लाय बाय आपण 12 करून घ्यायचं आणि नंतर मग आपण डेसिमल देऊया. आधी हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 12 4 = 48, 4 कॅरी केला. 12 2 = 24, 28 येईल आणि 2 कॅरी केला. 12 3 = 36 येईल आणि 36 + 38 येईल. आता डेसिमल कुठं द्यायचा, तर सगळे डेसिमल नंतरचे पॉईंट्स मोजून घ्यायचे. 1 2 3. इथं डेसिमल नंतरचे किती पॉईंट्स आहेत 3 आणि इथं डेसिमल नंतरचे किती पॉईंट्स आहेत, इथं पण 3 आहेत. 3 + 3 करून घ्यायचं, किती येईल 6.
तर डेसिमल नंतर 8 पॉईंट्स यायला पाहिजेत. ओके 1 2 3 4 5 6 ओके 0 पॉईंट. तर हे याचं ॲन्सर येईल. ओके 0.324 मल्टिप्लाय बाय 0.012. तर मल्टिप्लिकेशन एकदम सोपं आहे. नॉर्मल मल्टिप्लिकेशनसारखं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ॲन्सरमध्ये दोन्ही टर्ममध्ये डेसिमल नंतर किती पॉईंट्स आहेत त्याची ॲडिशन करायची आणि तेवढे डेसिमल नंतरचे पॉईंट्स किंवा नंबर्स ॲन्सरमध्ये यावेत. तर हे झालं मल्टिप्लिकेशन. आता डिव्हिजन करताना मात्र दोन्हीकडं डेसिमल असता चालणार नाही. पहिलं याच्यामध्ये डेसिमल असेल डिव्हिजनमध्ये तर तो चालेल, पण ह्या डिवायझरमध्ये डेसिमल नको आहे तर डिवायझरमधला डेसिमल काढून टाकायचा. तर तो कसा काढायचा, तर आता यालाच असं लिहायचं 0.6362 डिवायडेड बाय 0.5. तर मग अशीच्या मेथडनी डेसिमल नंबरला जर 10नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल 1 नंबरने इकडे शिफ्ट होतो. तर मग ह्या डेसिमलला मी ह्या डिव्हिजनला मी 10नी डिवाईड पण करते आणि मल्टिप्लाय पण करते. हे दोन्ही कॅन्सल होतं म्हणजे याचं काहीच मिनिंग नसतं. हे केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं, याची व्हॅल्यू चेंज होत नाही. मग आता याला जर मल्टिप्लाय केलं तर याला 10नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल पॉईंट 1 नंबरनी इकडे शिफ्ट होईल. ओके राईटला काय येईल 3.362 अपॉन. आता 0.5ला जर 10नी डिवाईड केलं तर किती येईल 5 येईल. मग आता हे डिव्हिजन आपल्याला करता येतं, फक्त डिवायझर आपल्याला डेसिमलमधला नको 3.362 डिवायडेड बाय 5 करूया. तर आता इथं नंबर 3 मी आपल्याला 5ने डिवाईड नाही करू शकतो मग आपण 0 पॉईंट ओके क्वोशंट दिला आणि आता नॉर्मल ह्याच्यासारखं करायचं डिव्हिजन. ओके 36 तर 5च्या टेबलमध्ये 36 किंवा 36पेक्षा स्मॉल नंबर 5 7 35 येईल. ओके हा डेसिमल लक्षातच नाही घ्यायचा. आता एकदा इथं वरी डेसिमल देऊन टाकला की ओके इथं 1 रिमाइंडर येईल. 2 घेतला 5 2 10 आलं 0 2 घेतला अगेन 0 घेतला 5 4 20. ओके 0.724 याचा ॲन्सर येईल. ओके फक्त लक्षात ठेवा जो काही डिवायझरमधला डेसिमल काढून टाकायचा. कसा काढायचा तर त्या ह्याला डिव्हिजनला 10 1000 100नी मल्टिप्लाय करून तो काढून टाकायचा किंवा सिम्प्लिफिकेशन होत असेल तर तिथं पण सिम्प्लिफिकेशन करू शकता. फ्रॅक्शनचं आपण सिम्प्लिफिकेशन कसं करतो त्या टाईपमध्ये. फ्रॅक्शनचं सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय 24/36 असतं तर आपण कसं करतो 12 2 12 3 2/3 आलं तर हे झालं फ्रॅक्शनचं सिम्प्लिफिकेशन. असं जरी कॅन्सल होत असेल टर्म तर स्मॉलेस्ट करून घ्यायचं आणि मग डिव्हिजन करायचं. तर हे होतं डेसिमल फ्रॅक्शन्स. ओके